आपण म्हाळसाच्या मनात जे किलमिश भरवताय ना ते योग्य नव्हे. मी किलमिश भरते? अहो आई आहे मी तिची. तिला अजून कळत नाही की संसार कसा करायचा म्हणून. आणि हिला कळत असतं तर आज ही चूक झालीच नसती. आई, काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी बानूला पुन्हा जेजुरीत बोलवणार नाही. येऊ का मी? ये बाळा. हिला कुठे पाठवलं होतं? होतं माझं काम. कसलं काम? तू काय एवढं विचारतेस? नको सांगूस. पण गडावर काय घडतं हे मला कळत असतं. ही आल्यापासून स्वतःहून सेवकांना भेटते, स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जाते, त्यांच्याशी हिने ओळख करून घेतली. चौकशा सुरू आहेत. काय बरोबर बोलतेय ना मी? ते मी आपलं सहज विचारलं. काही गोष्टी माहित नाहीत म्हणून विचारलं एवढंच. आईला सांभाळ. हं, हिला कल्पना नाहीये मी काय येते. हिने जर चूक केली तर मीला सोडणार नाही. चेहऱ्यावर भोळसट भाव असतात पण मनात तिच्या काहीतरी वेगळंच असतं. असं काही नाही देवी. माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी. तू हिच्यावर का राग काढतेस? मी सांगितलेलं काम करत होती ती. बरं, येते मी. तुम्ही चालू द्या तुमचं. म्हणजे चालू द्या आमचं म्हणजे? अगं आम्ही तुझ्यासाठी इथे आलो आहोत ना. मायानंदा जाऊ द्या तिला. म्हाळसा, तू विश्रांती घे. विश्रांती कसली बाबा? आणि आई, मी तुला एक सांगून ठेवते. तू सांगितलेलं मी अजिबात ऐकणार नाहीये. त्या बानूला जेजुरीतून काढण्यासाठी मी काय काय केलं हे मलाच ठाऊक. आणि मीच तिला पुन्हा बोलवायचं, मला ते जमणार नाही. म्हाळसा, तुला जे योग्य वाटतं ते ठरवून तू निर्णय घे. आणि मायानंदा, तुम्हीही तिला आग्रह करू नका. तुम्ही बाहेर जा बघू आधी. आई काय बोलतेस? योग्य तेच बोलते. आम्हा बायकांना बोलू द्या जरा मोकळेपणानं. तुम्ही नंतर बोला तुमच्या लेकीशी हवं ते. बोला तुम्ही. येतो मी. आई, तू हे योग्य नाही केलं. मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. पण ही आहे ना इथे उभी. असू दे, ती माझ्या विश्वासातली आहे. पण मी इतक्या लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही. मला एक संधी द्या तुमची सेवा करायची. मी तुमचा विश्वास संपादन करेन. ते पाहूच आपण. पण आता माझ्या आईला माझ्याशी काही व्यक्तिगत बोलायचं आहे, माझ्या संसाराविषयी. आणि मला ते तुझ्या समोर ऐकायचं नाही. माधवी, ये तू. मी तुला बोलावून घेईन नंतर. बरं. सांग, तुला काय सांगायचंय? तुला खरंच आतून असं वाटतं की देव त्या बानूला कधी सोडतील? नाही नाही नाही, आपल्याला काय पटत नाही. अरे काय पटत नाही? हेच की देव कुठं गेलं हे तुला ठावं नाही. म्हणजे मी खोटं बोलते होय? वय, अरे देवासनी काय हवं काय नग ते समज तुला ठावं असतं. देवाची समधी कामं तूच करतो. बरोबर. मग मला पक्क ठावं आहे का देव कुठं गेले हे तुला ठावं आहे. अरे बाबा, मला खरंच ठावं नाही. अरे मला ठावं असतं तर मी मगाशीच देवी मोर सांगितलं नसतं होय? पर काय रे गणोबा, काय हे देव असं जातात तरी कुठं? हे तुला काय करायचंय होय? तू तुझं काम कर. आणि हे बाई राघोबा, तुला एक सांगून ठेवतोय, तू हत डोकं घालायचं नाही. हा, आणि हकडचं तकड आणि तकडचं हकड अजाबात सांगायचं नाही. अरे म्या कशाला जातोय सांगाया? आता ओळखतं तरी कोण आपल्याला? हे आपलं तुला सांगितलं. बर, पर गणोबा मला अजून बी वाटतंय का तुला काय बाय ठावं हाय पर तू सांगत नाही. चल चल, हे जरा कामाचं बघूया. तिथं डुसकं घालते नाही? देवाचं आपल्याला काय करायचं? बघतील ना ते.
नारायण नारायण. अजामेळ दिसत नाही. झोपला आहे त्यो, बोलवू का त्याला? खरं तर मीच अवेळी आलो, दुसरा पर्यायही नव्हता. खरं तर मला तुलाच भेटायचं होतं. बसाजी. नाही नको. आज कसं काही येणं केलं? खरं तर तुझ्याकडे येण्यासाठी मला कुठल्याही कारणाची आवश्यकता नाही, परंतु तू विचारलंच आहेस म्हणून सांगतो. तुझ्यासोबत जे काही घडलं त्यानंतर भेट झाली नाही म्हणून आलो. मी तुझे सांत्वन करायला आलो नाही. याही परिस्थितीत तू विचलित झाली नाहीस त्याबद्दल कौतुक करायला आलो आहे. वय, तुम्हीच शिकवलं आहे. या अशा साधनेची फळे गोडच असतात. आता जरी ती कटू वाटत असली तरीही भविष्य प्रकाशमान आहे. नाही महाराज, आता काय बी नग आहे मला. म्या बाला वचन दिलं आहे, आम्ही पुण्यांदा जेजुरीचं नाव बी काढणार नाही. नारायण नारायण. हे तू तुझ्या पुरतं ठरवलंस. माझ्या हातात काहीही नाही. मल्हारीची इच्छाच काय ते ठरवेल. वय, त्यांचा प्रसाद समजूनच जगते आहे म्या. बानू, तू भक्तीच्या अशा उंचीवर आहेस की श्री खंडेरायांना तुला त्याचे फळ द्यावे लागेल. तर आता मला कसली बी आस नगा दावजी. मी तुला कोणतीही आशा दाखवणार नाही. सुखी हो. येतो. आता नमस्कार नको. आता तुझा नमस्कार केवळ श्री खंडेरायांनाच. नारायण नारायण. श्री खंडेराय गडावर नाही. ते कुठे गेले आहेत ह्याचं उत्तर कोणाकडे देखील नाही. देवी, श्री खंडेराय म्हणजेच श्री महादेव. एकांतात साधना करणं हे त्यांना आवडतं. हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि आपण हे समजून घ्यायला हवं. हो, परंतु म्हाळसा तुम्ही? हो देवी, बंधो, आता गडावर सगळ्यांना कळलं आहे की हे गड सोडून गेले आहेत. हे अंतपुरात तरी असतील अशी मला वेडी आशा होती, म्हणून मी बघायला आले होते. बंधो, याआधी जेव्हा हे गड सोडून गेले तेव्हा कुणालाही ठाऊक नव्हतं की हे कुठे गेले आहेत, पण तुम्हाला मात्र ते ठाऊक होतं. हे माझ्या स्मरणात आहे. देवी, तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कळलं आहे आणि तुमची शंका योग्य देखील आहे. परंतु श्री खंडेराय कुठे आहेत हे ह्यावेळी मला ठाऊक नाही. देवी, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्यापासून काही लपवून ठेवतो आहे तर असं खरंच नाही. श्री खंडेराय कुठे गेले आहेत हे मला खरोखरच ठाऊक नाही. पण जे घडलं त्यानंतर मला असं वाटतं की हे बानूकडेच गेले असावेत. तुम्हाला असं का वाटतंय म्हाळसा? कदाचित ते दुसरीकडे कुठेतरी गेले असावे, साधना करत असावेत. कुणास ठाऊक, पण माझं मन मला असं सांगतंय की हे नक्कीच बानूला भेटायला गेले असतील. कारण मी बानूला शासन केल्यानंतर ती दुखावली असेल आणि तिची समजूत काढण्यासाठी हे तिला भेटायला गेले असतील. खरं तर देवी, मी बानूला कडक शासन करू शकले असते, पण मी ते केले नाही. यांनी मला क्षमाशील राहून निर्णय घ्यायला सांगितला आणि मी तसाच निर्णय घेतला.
मी केवळ तिच्या जवळच्या दिव्य करण्याचे विसर्जन करण्यास सांगितले. पण आता माझा निर्णय कसा चुकला आहे हे सर्वजण मला सांगताय. म्हाळसा, मी तुम्हाला केवळ ह्यासाठीच म्हणाले की तुम्हा दोघींना साक्षात्कार होण्यासाठी तुम्ही जेजुरीत असणं आवश्यक आहे. हो देवी, तुम्ही मला त्याच हेतूने बोलला होतात हे मला ठाऊक आहे. पण मला आश्चर्य याचं वाटतं की माझ्या आईला देखील असं वाटतं की मी बानूला पुन्हा जेजुरीत बोलवावं. काय सांगताय देवी? तुम्हाला तुमच्या मातोश्रींनी हे सांगितलं? होय देवी, बानू जेजुरीत असेल तर हे जेजुरी सोडून जाणार नाही, हे इथेच राहतील. काय चालले आहे हे मला कळेल, मला ते दिसेल असा विचार ती करत असेल. देवी, मला असं वाटतंय की तुम्ही याचा विचार करावा. बंधू, होय देवी, मला एका अर्थी तुमच्या मातोश्रींचा विचार योग्य वाटतो आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता बंधू? तुम्हाला ठाऊक आहे की बानूला जेजुरीतून काढण्यासाठी मी किती प्रयत्न केले. असं असतानाही तुम्ही म्हणता आहात की मी बानूला जेजुरीत पुन्हा बोलवावं. देवी, मी केवळ तुमच्या मातोश्रींचं म्हणणं कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे म्हाळसा. मी यानंतर काय निर्णय घेईन हे मला अद्याप ठाऊक नाही, पण मला याची खात्री आहे की हे आल्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. आता म्हाळसा देवींच्या मातोश्रींनीच हे असं सांगितलं आहे म्हटल्यावर नक्कीच त्या दृष्टीनं काहीतरी घडेल. श्री खंडेराय साधना संपून परत आल्यावर त्यांना हे सगळं सांगावं का? आपण तर सांगूच, परंतु मला असं वाटतं की कदाचित म्हाळसा स्वतः जाऊन श्री खंडेरायांशी ह्याबद्दल बोलतील. थोडक्यात श्री खंडेरायांनी बाणाईला वचन दिल्याप्रमाणे तिला जेजुरीत सन्मानानं बोलवलं जाईल अशी चिन्ह दिसतायत. मुनिवर, देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा देवी. आज बराच काळानंतर आला आहात मुनिवर. येण्यासाठी तसे कारणही हवे देवी. काहीतरी महत्वाची वार्ता घेऊन आला आहात असे दिसते आहे. नारायण नारायण, अत्यंत महत्वाची वार्ता आहे देवी. परंतु देवेंद्र दिसत नाही. ते स्वर्गलोकी नाही, बाहेर गेले आहेत. नारायण नारायण. म्हणजे हे असतील तरच आपण वार्ता सांगणार का? नाही, तसे नाही देवी. मी आपल्यालाही ही वार्ता सांगू शकेन. मग काय वार्ता आहे ते लवकर सांगा. माझी आपल्याला विनंती आहे. बानूकडे सर्व कुशल आहे ना? नाही, सारं काही कुशल नाही. म्हणजे देवेंद्रांनी बानूसाठी कल्पवृक्षाकडून जो दिव्य करंडा मागितला होता त्याविषयी श्री म्हाळसा देवींना कळले. त्यांनी बानूला आदेश देऊन जेजुरीत बोलावून घेतले आणि त्यांच्या संसारात हस्तक्षेप केल्याच्या अपराधावरून त्यांनी बानूला तो दिव्य करंडा विसर्जित करायला लावला. देवी, आपण अशा दुःखी होऊ नका. मुनिवर,
बानूचे काय झाले असे? तिच्या संयमाचा बांध फुटला असे. नाही देवी, ती काही सामान्य स्त्री नव्हे. तिच्या दृढ इच्छाशक्तीमुळे तिने स्वतःला सावरले आहे. मी या साऱ्याचा साक्षीदार होतो म्हणून ही वार्ता सांगायला आलो. मला तिला भेटायचे आहे. ही वार्ता आपण प्रथम देवेंद्रांना सांगावी आणि मग निर्णय घ्यावा. देवी, मुनिवर, तिच्या इच्छा धुळीस मिळाल्या असतील हो. असे खचून जाऊ नये देवी. मातेचे हृदय मी समजू शकतो, परंतु धीर धरावा. माझे कार्य झाले, येतो. असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल? जे खरं आहे ते स्वीकारायला नको का? तुला लाख वाटला की देवांनी तुझ्याशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा मनातही विचार आणू नये, पण आता तसं होणं शक्य नाही. देव त्या बानूकडे जातातच ना. 12 वर्ष तिच्याकडे राहिले, ह्यातच सारं काही आलं. त्यांनी तुझ्या सुखदुःखाचा विचार केलाय कधी? मला काही कळत नाहीये. ते मला म्हणाले होते की ते माझ्याशिवाय नाही राहू शकत. असं असतं तर तुला सोडून, तुला न सांगता ते तिच्याकडे गेले असते? मग मी काय करू? ऐक माझं, हा राग सोड आणि शहाणपणाने निर्णय घे. त्या बानूला जेजुरीत बोलावून घे. तिला तिच्या वाड्यात राहण्याची अनुमती दे. पंधरवड्यातून 2 वेळा त्या दोघांना भेटण्याचीही अनुमती दे. त्यामुळे एक गोष्ट साध्य होईल. देव सतत तुझ्या दृष्टी समोरच राहतील. आणि ती सुद्धा तुझ्या संमतीशिवाय काहीही करू शकणार नाही. मला हे पटत नाहीये. कारण तुला असं वाटतं की ह्यात तुझा पराभव आहे. कधी कधी संसारात 2 पावलं मागेही घ्यावी लागतात. पण त्याने प्रश्न सुटणार नाही आई. पण देव तिच्याकडेच राहायला गेले तर काय करणार आहेस तू? पाहुण्यासारखे येऊन 2 दिवस तुला भेटतील आणि परत तिच्याकडेच जातील. मग कोण जिंकेल? याचा तर मी विचारच केला नव्हता. ठाऊक आहे मला, कारण तू सरळ मार्गी आहेस. ऐक माझं, त्या बानूला परत घेऊन ये. मला तुझं म्हणणं पटलं आहे आई. उद्याच मी त्या बानूला संदेश पाठवते. आदेश पाठव, संदेश नाही.